हा केली मी तुझी नावाची कंप्लेंट. काय करणार आहेस आता? खा जेलची हवा मस्त. लय वटर 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 चबर चबर करायला लागलीस. हां काय नाही काय नाही काय नाही काय नाही. टाकून दिलेली बाई, माजलेली बाई, लाच सोडलेली बाई. कुत्रे तुला शोभतं का असं मोठी असून बोलायला? तुझं काय ऐकूनच घेत बसू का मी? आता खा जेलची हवा मस्त. उगाच उगाच जाऊ दे म्हणत होते. आता कसं चांगलं तुझं जिरवली. काय करू पिलू? पण नाही लागत. आता चांगलं तुझी जिरवली का नाही? आणि काय म्हणते लेकराची मायाने आली. विचार नाही केला. दाजींचा पण नाही का, म्हणजे कुणाचाच विचार नाही केला. म्हणते कुणाचा विचार नाही केला, लेकरांचा विचार नाही केला. लय तुला लेकरांची माहिती होती ना, लेकर करत होती ना. आता कंप्लीट करताना तुझे पाय कसे हे झाले. तिथं गेली कंप्लीट केली. मग काय तुझंच ऐकत बसू का? काहीतरी मी पुढं पाऊल उचलल्याशिवाय तू शांत बसणार नाहीस ना बाई तशी. सगळे तुला बोलून बोलून थकले. सगळे लोक थुकायला लागले तुझ्यावर. इतकी तर डेंजर बाई आहेस तू. आणि आता बसली मिळ 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 करत. हो जाऊ दे म्हणत होते मी, जाऊ दे. आता म्हणते तू काढ मस्त, एन्जॉय कर, मस्त व्हिडिओ काढ. मी नाही काढणार. तू तशीच म्हणते सण काढतीस, तशीच म्हणते सण काढतीस, तशीच म्हणणार. आणि आता व्हिडिओ काढशील, कळ करशील परत. व्हिडिओ काढणार, कळ करणार, तसंच आहे तुझं, तेच आहे. मी 2 दिवस व्हिडिओ टाकले नाही, समजलं ना? तू शांत बसशील म्हणून 2 दिवस. पण तुला टाकायचे होते. तुला किती मग लाड. आणि मला बोलायला लागली टाक तू व्हिडिओ. मी 2 दिवस व्हिडिओ टाकले नाही. बंद करेन व्हिडिओ बाई, गप्प बसन. आता कसं व्हिडिओ टाकत नाहीस? आता घाबरलीस का? कशी जिरली तुझी, कशी घाबरलीस, कसा मास तुझा जिरवला, हे तुझी बोलण्याची पद्धत. 2 दिवस व्हिडिओ टाकले नाही तरी तिचं सुरू. तरी पण आता घाबरली. आता का नाही व्हिडिओ टाकत? मोठी आहेस ना तर मोठेपणी वाग ना ग. अगं लोकांनी उलट म्हणले पाहिजे काय बहिणी आहेत, तर लोक म्हणायला लागले तितके डेंजर बहीण, दुश्मनापेक्षा डेंजर बहीण आहे. काय म्हणतात अजून? ही बहीण काय काय लय काय काय बोलते. हाय तू त्या लायकीची बोलण्याच्या. थोडीशी तर लोकांना असं वाटलं पाहिजे की चांगली, किती चांगली बहिणी, मोठी बहिणी किती चांगली आहे असं म्हणले पाहिजे. मोठी बहीण समजून घेत असती, लक्षात ठेव. आणि तुम्हीच असं केल्यावर मग काय? कितीतरी मला लोकांचे कमेंट्स येते आलते की आमची मोठ्या बहिणी किती चांगले. म्हणजे मोठ्या बहिणी नाही, आम्ही 3 बहिणी आहेत. कोण कोण म्हणते आम्ही 5 बहिणी आहेत. असं तसं काय काय त्यांचं सांगितलं नाही का. आम्ही कधी भांडण तर केले नाही. लहान लग्नाच्या आधी व्हायचे नाही का थोडंसं असं छोटं मोठं भांडण व्हायचं. पण लग्नानंतर आमचे भांडण नाही, काही नाही. आम्ही असं नाही का, म्हणजे आठवतच नाही आम्हाला भांडण वगैरे केलेली. आणि अशी कशी बहीण आहे म्हणून. मग बरोबर आहे त्यांचं ना. हिला पण थोडंसं काहीतरी वाटलं पाहिजे ना. लग्नाच्या आधीचं वेगळी गोष्ट होती, आता लग्न झालंय. छोट्या छोट्या गोष्टीवरनं खालीपणा दाखवणार मला ती. छोट्या गोष्टीवर माझ्या शरीरावर बोलणार, माझ्या मुलाचे बोलणार, माझ्या नवऱ्याचे बोलणार. तुम्हाला तर मी सांगितलेलं आहे, माझ्या मुलाला मला नवऱ्याला काय म्हणती, तू गळून गेलेली गुजकी, ते पण गळून गेलेलं, मुलगा गळून गेलेलं, हे ते. कशाला मुलाचं माझं बोलायचं, माझ्या नवऱ्याचं बोलायचं बरं? ती अशी बहीण असते का छोट्या बहिणीची सगळी इज्जत काढायला? मला तर जाव्या म्हणते टाकून दिलेली बाई. मग आम्ही शांत बसू? केली तुझी कंप्लेंट, काय करायचं कर आता, जा. जास्तच लाडते या लागली. मोठी आहे, जाऊ दे म्हणून मी शांत बसत होते, काय बोलत पण नाही मी. तू जे बोलतीस ना मी तेच सांगत असते. आणि मी काही बोलत नाही तरी पण तुझं बुकणं चालते, तुझं वेगच चालते घरानं. काय काय घाण बोलतीस. मी तर तुझ्यावर काही बोलत पण नाही, काही नाही. तू जे बोलली ना मी तेच सांगत असते. तुझ्यावर नाही काय पण बोलायचं. उगाच हो बाई, तुला मी सांगते आता प्रेमाने, मी आहे ना कंप्लेंट वगैरे काही केली नाही.
तेवढी मला अक्कल आहे, तेवढी मला लाज आहे. तुझ्यावानी लाज मी सोडली नाही. मी कंप्लेंट वगैरे काही केली नाही. मी फक्त तुला थोडंसं तरी तुला काहीतरी वाटल, तू थोडी लाजशील म्हणून मी तुला फक्त थोडंसं नाही का धमकी दिली की मी कंप्लेंट केलेली म्हणून. रात्री कंप्लेंट जर का काल मी कंप्लेंट केली असती ना तर तू आता घरी नसतीस, समजा ना, व्हिडिओ बनवत स्टेशनमध्ये असतीस. तेव्हाच तुला पोलिसांनी येऊन घेऊन गेले असते. स्टेशनमध्ये असतीस का ना, पोलीस चौकीत असते तू. मी कंप्लेंट वगैरे केली नाही, तेवढं मला आहे. म्हणती लेकरचं तुला विचार नाही का आला, 3 लेकर आहेत माझे, माझा नवरा आहे, दाजींचा तुला काही विचार नाही का आला. मला आहे, त्यांची इज्जत आहे, तुझी पण इज्जत आहे. आणि त्या 3 लेकराला आहे ना मी माझ्या लेकरासारखंच मी हे करते, जीव लावते. कळालं ना, बोलत नाहीस, भांडण करतेस. आणि तरी पण मी इथं 2-3 वेळा लेकरांना आणले आणि खेळवले. मी व्हिडिओमध्ये पण दाखवले त्या लेकराला. कळालं ना, तुझ्यावर नाही माझं. आणि मलाच म्हणते की तू तुझ्या मुलाला नवऱ्याला बोलून देत नाही. तूच बोलत नाहीस ग, तूच बोलत नाही. हाकल ती माझ्या मुलाला. तिथं गेलं की तुझा माझा मुलगा रडतो, रड तिकडे येतो. आणि परत माझ्यावर सांगितलं नाही, मुलाला बोलून देत नाही, हात लावलं तर हात नाही लावून देत असं म्हणती. परत माझ्यावर पलटी करती. तेवढी मला लाज आहे. तुझं तर जाऊ दे, तू तर गेलेली केसेस. पण मला दाजींचं तर थोडंसं का वाटतं ना, चल बाबा आपल्यापेक्षा मोठे आहेत, मी मान देते, इज्जत ठेवते, समजलं ना. त्यांच्याकडे बघून मी काय करत नाही, काय बोलत नाही तुला. ते मोठे भावासारखे आहेत म्हणून ना मी शांत बसते. कळालं ना. तुझ्यावर नाही लाच सोडलेली मी, तूच लाच सोडलेली बाई आहेस. मला काही इतकं काही मी डोक्यावर पडले नाही मी की कंप्लीट डायरेक्ट जाऊन करन. तू भुकतीस भुकू दे. किती दिवस भुकणार आहेस ग? किती दिवस भुकत बसणार आहे? हां, भूक किती दिवस भुकायचंय? थोडा दिवस भूक करशील आणि बसशील. मग कंप्लेंट वगैरे मी केली नाही, पण अशी वेळ नको आणू की मी खरंच कंप्लेंट करन. अशी वेळ आणू नकोस, कळालं ना. अशी वेळ आणू नकोस. ही वेळ आणायला आहे ना, तूने आणलेलीच आहेस आत्ता वेळ. पण मी समजून घेते. मी आहे ना असं तुझ्यावानी हे करत नाही. रात्री मी काल कंप्लेंट केली असते ना तर आता तू तिकडे तुला बोललं असतं तेव्हाच 10 मिनिटात. व्हिडिओ तू घरात बसून नसते मस्त व्हिडिओ बनवले, माझी कंप्लेंट केलीस ना, असं नाही तसं ना. मी फक्त तुला बोलले मी कंप्लेंट केली म्हणून. काय म्हणतीस तू बघायला. त्याच्यावरच तू किती काय बोललीस मला. तुझ्यासारखं नाही माझं सोड. तुझाच काय भरोसा नाही, कंप्लेंट जाऊन करशील. तुझाच भरोसा नाही, तूच आहेस ना आले ग बाई. मध्येच म्हणते आपण समजून घेऊ, आपल्याशिवाय मम्मी पप्पाशिवाय तुमच्याशिवाय कोण आहे आपल्याला, आपणच आपल्याला खरंच कोण कोणाचं नसतं. आणि मध्येच पेटी ती तुला. आणि मध्येच मग परत काय बोलती, माझले आणि कुत्रे आणि हे ते बोलती. बघ आता पण तुला चान्स दिलाय मी. विचार कर नीट, जरा पद्धतशीर बोल. तुला भुकायचंय ना भूक, पण जरा पद्धतशीर, जरा विचार करून. नाही तर खरंच वेळ अशी येऊन नको देऊ कंप्लेंट करायची. कळालं. हो हा, तेच लास्ट तुला वॉर्निंग करते.